उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये या चालू महिन्यात एक अशी सत्य घटना घडली आहे ज्याने पवित्र नात्यांचा थरकाप उडवला। एका महिलेने तिच्या सख्या पुतण्याच्या प्रेमात पडून आपल्या पतीचा असा काही काटा काढला जो ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। घरचा मालक दिवस रात्र कष्ट करायचा, पण त्याच्याच घरात त्याचा सख्खा पुतण्या राहायचा। सुरुवातीला पुतण्या आणि काकूचं नातं सामान्य होतं, पण हळूहळू या नात्यात विष कालवलं गेलं। पती कामावर गेला की काकू आणि पुतणा मर्यादा ओलांडायचे। हे अनैतिक संबंध इतके वाढले की दोघेही एकमेकाच्या प्रेमात आंधळे झाले होते। पण पाप कधीच लपत नाही। एका रात्री पतीने दोघांना रंगेहात पकडलं आणि पुतण्याला घरातून हाकलून दिलं। बस हाच राग मनात धरून पुतण्याने आणि त्या क्रूर पत्नीने पतीला कायमचा संपवायचा प्लॅन केला। जूनची ती काळ रात्र होती। पती गाढ झोपेत होता। पत्नीने त्याचे पाय दाबले। पुतण्याने गळ्यावर वार करून काकाचा खेळ खल्लास केला। सकाळी पत्नीने दरोड्याचा बनाव रचला, पण बिजनौर पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून ही गोष्ट सुटू शकली नाही। जेव्हा पोलिसांनी पत्नीचे कॉल डिटेल्स काढले तेव्हा एका गुप्त नंबरवर रात्रभर झालेले कॉल सापडले। तो नंबर पुतण्याचा होता। पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्हा कबूल केला। वासनेच्या आरी जाऊन एका पुतण्याने काकाचा जीव घेतला, तर पत्नीने आपल्या कुंकवाचा बळी दिला। आज दोघेही जेलमध्ये सडत आहेत, पण या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडलंय। अशा क्रूर गुन्हेगारांना काय शिक्षा झाली पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि अशा सत्य घटनांसाठी आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा।